आपण आपल्या बाकीचे सुद्धा इकडे मंडळी आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात। आम आदमी पार्टीचे आपल्यासोबत आहेत। आम्हाला सांगा, लातूरमध्ये एवढे दिग्गजांची लढत असते, नेहमी सरळ सरळ दुहेरी लढत असतं असं चित्र तरी राज्यभरात रंगवलं जातं। आम आदमी पार्टीला लातूरमध्ये काही राजकीय अवकाश स्पेस आहे का? आम आदमी पार्टीला लातूरमध्ये खूप स्पेस आहे। याचं मूळ कारण आहे, लातूरमध्ये लोकशाही नाही, काँग्रेसचा उमेदवार ठरताना जी दडपशाही झाली त्याचं उत्तर म्हणून दलितांमधून मी या ठिकाणी उभा आहे। भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या दोन्ही पक्षाला लातूरमध्ये दलितांतून नेतृत्व निर्माण होऊ द्यायचं नाही। म्हणून त्यांची जी ही अनास्था आहे, ती अनास्था आणि या अनास्थेची जी चीड आहे, त्या चीडचं जे काही प्रतीक उमटणार आहे, त्या प्रतीकाचं जे उमटणार आहे त्यांच्यासाठी पर्याय म्हणून मी आम आदमीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे। आणि तुम्हाला दिसून येईल की खिचडी काय शिजत आहे। गोलाईच्या पूर्व भागात जाऊन आपली टीम आहे, जरा पाहून या की काय वातावरण बनलेलं आहे आणि आम आदमी पार्टी लातूरमध्ये कशी उसळून बाहेर निघणार आहे आणि विजयी होणार आहे याचं चित्र आपल्याला। पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोला आणि साखर कारखान्याच्या प्रश्नाबद्दल। पाण्याच्या प्रश्नाबद्दल आता धरणातच पाणी कमी असल्यामुळं 7-8 दिवसाला पाणी सोडलं जातंय आणि आता त्याची बाकीच्या पाण्याची सुद्धा लातूरला पाणी कमी पडणार नाही। पानगावला पाणी आहे, ती योजना मंजूर आहे, मात्र आमदार पैसे देत नाहीत। अमित देशमुख या आमदारांनी जानेवारीपर्यंत ऑडिट बघायला लातूरचं केवळ आणि केवळ 13% खर्च केलेला आहे, त्यामध्ये पाण्यावरती 0 रुपये खर्च केले। विलासरावजी देशमुख साहेब यांनी भंडारवाडीच्या धरणात